मुळात आपण सगळे एकत्र आहोत म्हणजे फॅक्टरीची भरभराट होणार. हो, हे तर होणारच आहे. मला तर वाटतं ना, आता काळजी करण्याची काही गरजच नाहीये, कारण आता तुझ्यासोबत तनिषा सुद्धा असणार आहे. तनिषा, तू इंद्राबरोबर काम करायला तयार झालीस, थँक्यू व्हेरी मच. तू आमच्याकरता जे जे काही केलंस ना, अगदी सख्खी माणसं पण करत नाही. आबा मी परकी आहे का तुमच्यासाठी? मी स्वतःला या फॅमिलीचा पार्ट समजते. खरंय, तू आमच्या फॅमिलीचा पार्ट आहेस. अशी मला राणी तशी तू. तनिषा, थँक्यू सो मच. तू हेल्प केलीस म्हणून आम्हाला आमची फॅक्टरी परत मिळाली. मी माझं काम परत सुरू करू शकतोय. थँक्स अ लॉट यार. कम ऑन इंद्रा, डोंट बी सो फॉर्मल. आबा मला गिल्टी फील करवतोय हा. अरे काय रे इंद्रा. नाही पण इंद्रजीत सर बरोबर बोलतात. अहो तुमच्यामुळेच फॅक्टरी परत मिळाली. तुमचे आभार मानायलाच हवेत. आज ना खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. आपल्याला आपली फॅक्टरी परत मिळाली. तनिषा सुद्धा तिच्या कामाची सुरुवात आजच करणार आहे. मला तर वाटतं ना, आज काहीतरी गोडाधोडाचं व्हायलाच हवं. हो मग मी ठरवलंय काय करायचं ते. अरे वा. इंद्रा तू पुढे काय करायचं ठरवलंयस? अजून तरी याचंच काही प्लॅनिंग केलेलं नाहीये. ओके, नो इश्यूज. सी आय हॅव अ फ्यू स्ट्रॅटेजीज. आपण डिस्कस करूयात का त्याच्यावर? शुअर, आम्ही येतो. या. ही उर्मिला कुठे गायब झाली? कुठे गेली अचानक? हा, रूम मध्ये गेली असेल आराम करायला. दगदग झेपली नसेल ना दिवसभराची. पोटूशी आहे, काळजी घ्यायला हवी तिची. अरे हा. मला वाटतं तिच्या रूम मध्ये पाणी नेऊन द्यायला हवं. हो मी देते ना लगेच पाणी. बरं. रत्नाई आणि उर्मिलाताई मधली दरी भरून काढायची ही एक चांगली संधी आहे. आता पाणी घेऊन आईंनाच पाठवते, म्हणजे दोघींमध्ये बोलणं तरी होईल. रत्नाई, मी काय म्हणत होते, उर्मिलाताईंना ना पाणी द्यायचंय. एवढं देऊन येता कावर? मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. हा बर, ठीक आहे, घ्या देते. थँक्यू. राग आला तरी शांत बसायचं. मनात नसताना ह्यांचं कौतुक करायचं. हे सगळं करून आहे ना, मला वैताग आलाय. हे सगळं नाटक एखाद्या सिरियल मध्ये केलं असतं ना, तर आतापर्यंत बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळालं असतं. या विक्रांतनी पण मला कुठे अडकवलंय कळत नाहीये. रत्ना, कितीही झालं तरी उर्मिला तुझी सून आहे. तिच्या पोटात तुझ्या मुलाचा वंश वाढतोय. आपले सगळे राग रुसवे बाजूला ठेवून तिची काळजी घ्यायलाच हवी. जरा पडते. आई ग, आई ग, आता जरा बरं वाटतंय. उभा राहून राहून पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. उर्मिला,
अगं काय आहे हे असं कसंही झोपायचं नसतं. अगं पोटुशी आहे ना तू. सावकाश 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 हळू.